पहा, नमस्कार विद्यार्थी मित्र. आता पोलीस भरती म्हणल्याच्या नंतर प्रत्येक जणाला माहीत असतं की फिजिकल जवळ आलेलंच आहे. तर जी आपली 26ची पोलीस भरती होऊ घातलेली आहे, तर तुम्ही काही पत्रक, परिपत्रक आलेले पाहतो आपण डिपार्टमेंटचे, की नेमकं भरती कधी आहे किंवा आपलं फिजिकल कधी आहे बुवा. तर 11च्या दरम्यान या ठिकाणी फेब्रुवारीच्या ग्राउंडला सुरुवात होणार आहे. तर पहा, आता विद्यार्थी नेमकं कसं असतं, जशी-जशी परीक्षा जवळ येते तसं-तसं या ठिकाणी विद्यार्थ्यामध्ये थोडीशी या ठिकाणी एक मानसिकता तयार होते, की बुवा मी अभ्यास कसा करू? फिजिकल कसं करू? नियोजन कसं करू? हे सगळं जे प्लॅनिंग जे आहे. तर या काळामध्ये कसं होतं नेमकं पहा, तर मी विद्यार्थ्याला परीक्षेच्या काळामध्ये जसं ग्राउंड जवळ आला असता, भरती जशी तोंडावर येते आपल्या, तर नेमकं काय करायचं? तर पहा, हे पहा, तुम्ही वर्षभर, 6 महिने, दीड वर्ष जे काही कोणी जी तयारी केलेली असते 2-2 वर्ष. तर तुमची तयारी खूप चांगल्या पद्धतीने झालेली. तुम्ही रेग्युलर पेपर सोडवता, प्रॅक्टिस करता. 2 टाईम तुम्ही फिजिकलवरती असतात ग्राउंडवरती. गोळ्याच्या बाबतीत असेल, बाकी या ठिकाणी तयारीच्या बाबतीत असेल. तुम्ही एकदम पूर्ण तुमचा दिवसभरामध्ये असणारा या ठिकाणी 7 ते 8 तासाचा वेळ तुम्ही आज त्या बाबीसाठी देत आहात. पण तेवढ्याच बाबीमध्ये तुमच्या डोक्यामध्ये जे मोठं आपण पाहतो की टेन्शन असं आहे की आपण कसं करायचं बुवा? माझं निघेल का नाही फिजिकल? पेपर होतो का नाही? मी पोलीस होईल का नाही? हे जे डोक्यात आपल्या भीती असते बाजूला करा. काय? तुम्ही या भरती काळामध्ये या ठिकाणी 100% आपण पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे. चांगल्या प्रकारची झोप घेणं आपल्याला खरंच आवश्यकता आहे. कारण आपल्याला फिजिकल वर्क करायचं आहे, नुसती एक्झाम नाही द्यायची. व्यवस्थित आहार आपण घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बाहेर इकडचं-तिकडचं तळलेलं वगैरे काही पदार्थ असतील, हे खाणं आपण टाळणं आवश्यक आहे. वारंवार आपल्याला सर्दी, खोकला वगैरे काही होईल वातावरणानुसार. या ठिकाणी आपण पाहतो काही खाण्यामध्ये बदल झाला तर आपली तब्येत बिघडते. तर या काळात थोडंसं टाळावं. विनाकारणचा प्रवास तर अजिबात या ठिकाणी करू नये आणि भरतीच्या काळात कुठलेही कार्यक्रम असतील तर हे टाळावे. घरच्या लोकांना आपण पाठवावं. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे भरती आपण जोपर्यंत आपलं ग्राउंड आणि आपला पेपर होत नाही तोपर्यंत आपण WhatsApp, Insta जे काही या ठिकाणी तुम्ही जे माध्यम वापरता, तर हे सगळे बंद करावे. पहा, मी म्हणत नाही तुम्ही मोबाईल बाजूला ठेवा. हे पाहत काही बरेचसे विद्यार्थी त्याच्यामधून चालू घडामोडी असेल, काही विद्यार्थी पेपर असतील, काही ऑनलाईनचे प्रॉब्लेम्स असतील त्यांचे त्याच्यातून सॉल्व्ह करतात. ठीक आहे, तुम्ही ते करा. परंतु त्याच्यात असणाऱ्या या ठिकाणी काही जे ॲप आहेत त्याच्यामधून ते आपण डिलीट करणं गरजेचे काही कालखंडापुरते. आपण Insta, Facebook वगैरे या ठिकाणी जास्त हे बंद केलं पाहिजे. टेलिग्रामसुद्धा सध्या तुम्ही यूज करू नका, मी तर तुम्हाला सांगेल. कारण तुम्ही जेवढं या ठिकाणी फक्त जास्तीत जास्त या ठिकाणी आपण क्वेश्चन पेपर असतील किंवा आपलं झालेलं या ठिकाणी जो स्टडी आहे, त्याचा आपल्याला शांत मनाने या ठिकाणी व्यवस्थित आपण सोडवलेल्या प्रश्नामध्ये जे प्रश्न आपल्याला जमत नाहीत, त्या बाबी आपण व्यवस्थित पाहाव्या. चांगल्या प्रकारे या ठिकाणी लोकसत्ता, लोकमत या प्रकारचं या ठिकाणी असणारं एक वृत्तपत्र डेली आपण वाचावं. त्याच्यामध्ये असणाऱ्या या ठिकाणी काय घडामोडी आहेत, चालू घडामोडी कशाच्या संदर्भात आहे, सध्या जगात काय चाललंय, देशात काय चाललंय, राज्यात काय चाललंय, याची पार्श्वभूमी आपण घेणं गरजेचे आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण भरती काळामध्ये जेवढे तुम्ही टेन्शन फ्री राहत आले पहा, मागच्या काळात तुम्ही या ठिकाणी खूप मेहनत घेत आलेले आहात, आज पण घेत आहात. परंतु काय असतंय, परीक्षा जर तुम्ही पाहिली तर साधारणतः या ठिकाणी तुमचं फिजिकल पूर्ण गोळा फेकणे, त्याच्यात 100 मीटर आणि त्याच्यामध्ये 800 मीटर आणि 1600 मीटर मुला-मुलींसाठी जे आहे, याच्यामध्ये टायमिंगचा जर तुम्ही विचार जर केला तर तुम्हाला पहाटे जर 5 वाजता फिजिकलसाठी जर ग्राउंडला सोडवलं, तर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तुमच्या या ठिकाणी शारीरिक तपासणी झाल्याच्या नंतर जे तुमची हाईट वगैरे आहे की नाही, मुलामध्ये चेस्ट वगैरे चेक केली जाते, हाईट वगैरे पाहिली जाते या ठिकाणी. तर हे सगळे डॉक्युमेंटली किंवा हे तुमचं जे शारीरिक मूल्यमापन हे त्याच्यामध्ये या ठिकाणी चाचणी घेतल्याच्या नंतर तुमच्या एक साधारणतः फिजिकलसाठी टायमिंग किती याचं ऑब्झर्वेशन करा. फक्त एका मिनिटा म्हणजे साधारणतः 1 तासामध्ये म्हणजे एका मिनिटाचं महत्त्व पहा. एका तासामध्ये या ठिकाणी सगळा प्रोग्राम तुमचा कंप्लीट होऊन तुम्ही गेटच्या बाहेर येता. पहा, म्हणजे एवढं सारं करायचं आपण जे वर्षानुवर्ष करत आलो, त्याची फक्त आपल्याला मूल्यमापन जे आपलं होणार आहे,
ते अवघ्या 1 तासात होणार आहे. म्हणून त्या 1 तासासाठी आपण तंदुरुस्त राहणं गरजेचं आहे. पहा, प्रॅक्टिस काळामध्ये तुम्ही एखादा महिना बिमार जरी असाल तर तुम्ही घरी बसून बुक्स वाचून या ठिकाणी टायमिंग काढू शकतात. परंतु एक्झाममध्ये तुम्ही 1 मिनिटासाठी देखील या ठिकाणी तुम्हाला तिथे कुठल्याच या ठिकाणी त्रास होता कामा नये. कारण तुमची जर अचानकच तब्येत जर तिथे जर बिघडली, सर्दी खोकला जरी झाला तर तुम्हाला पाहिजे तेवढं फिजिकलला सामोरं जाता येणार नाही. म्हणून तो 1 तास महत्त्वाचा आहे. राहिलं पेपरच्या बाबतीत 90 मिनिटं आहे, सगळ्याला माहिती आहे. क्वेश्चन पेपर आपल्याला भरपूर काही सोडवता आलो आपण. मी 12 महिन्यामध्ये आज पाहतो आपल्या की 500, 600, 650च्या दरम्यान तुमचे क्वेश्चन पेपर या ठिकाणी तुम्ही सोडवलेत. तुम्हाला फक्त एक्झामसाठी 1 पेपर सोडवायचा आहे आणि ते हे 100 क्वेश्चन आहेत आणि आपल्याला ते 1.5 तासात म्हणजे 90 मिनिटात सोडवायचे. म्हणून या ठिकाणी थोडंसं ऑब्झर्वेशन करा तुम्ही की आपल्याला नेमकं परीक्षा किती महत्त्वाची. तुम्ही म्हणत असाल हे प्लॅनिंग कशामुळे करायचं किंवा याचे फायदे काय, तर लक्षात ठेवा, काही मुलं पहा थोडासा अभ्यास करत असतात, काही 10-10, 8-8, 9-9, 10-10 तास करतात, काही 1-2 तासच स्टडी करतात आणि परीक्षा पास होतात. त्यांचं या ठिकाणी जो प्लॅनिंग असतं परीक्षेच्या काळामध्ये या ठिकाणी कशा पद्धतीने आपली मेंटॅलिटी ठेवायची हे सगळं त्याचं प्लॅनिंग त्यांनी केलेलं असतं. म्हणून हे मुलं या ठिकाणी लवकर अचिव्हमेंट मिळत असतात. म्हणून माझंही प्रत्येक विद्यार्थ्याला तेच सांगायचं की तुम्ही या काळामध्ये या ठिकाणी एकदम फ्रीली राहा आणि पॉझिटिव्हली या ठिकाणी थिंकिंग ठेवून आहे जी प्रॅक्टिस तुमची आहे ती एकदम चांगल्या पद्धतीने करा. 100% एक सांगतो, तुम्ही सक्सेस होणार आहात. येणाऱ्या भरतीमध्ये तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्र पोलीसची वर्दी तुम्ही परिधान करणार आहात. ह्या तुम्हाला प्रत्येकाला या ठिकाणी शुभेच्छा आहेत. फक्त मी सांगितलेली बाब लक्षात ठेवा की मोबाईलपासून दूर राहायचं असेल तर त्यातले ॲप काही बंद करा आणि जगाच्या कॉन्टॅक्टमधून थोडेसे बाजूला या. थोडे सेल्फसाठी वेळ द्या. सध्या कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये जाऊ नका. रिलेटिव्ह असतील वगैरे, काही कार्यक्रम, मित्र, कंपनी, हे सगळं सध्या भरतीसाठी बंद ठेवा. ओके, धन्यवाद.